नमस्ते. आज आपण बघणार आहोत की आपण अशा कुठले असे ठिकाणं आहे किंवा कुठली अशी वेळ आहे की तिथे आपण आपलं तोंड बंद ठेवायला हवं. हो, आपण आपलं तोंड बंद कुठे ठेवायला हवं? आपलं तोंड या 5 ठिकाणी जर आपण बंद ठेवलं तर आपल्याला खूप फायदा होतो. तर चला जाणून घेऊया कुठली ठिकाणं आहे आणि कुठली परिस्थिती आहे की जिथे आपण आपलं तोंड बंद ठेवल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. पहिले आहे की ज्यावेळेस आपण एखादा ऑनलाईन क्लास करत असतो किंवा ऑफलाईन क्लास करत असतो त्यावेळेस आपण आपलं तोंड बंद ठेवावं. ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन क्लास करत असताना जर तुम्हाला एखादी शंका असेल, तुमच्या मनात एखादा प्रश्न निर्माण झाला असेल, तर ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारण्याची इजाजत दिली जाते, म्हणजे तुम्हाला मान्यता दिली जाते, त्यावेळेस तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. परंतु जर असे मध्ये मध्ये प्रश्न विचारायची जर परमिशन नसेल तर त्यावेळी ते सेशन संपेपर्यंत तुम्हाला वाट बघणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस एक व्यक्ती आपलं सेशन घेत असतो, म्हणजे काहीतरी ऑनलाईन कोर्स, ऑफलाईन कोर्स आपण काहीतरी शिकण्यासाठी घेत असतो, तर ते ज्ञान आधी जाणून घ्या. त्या व्यक्तीला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. त्यामुळे त्या व्यक्तीचीही लिंक तुटते आणि आपल्या क्वेश्चनचं योग्य उत्तरसुद्धा आपल्याला मिळणं कठीण होतं. तेव्हा ज्यावेळेस ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस सुरू असेल तेव्हा आपलं तोंड बंद ठेवा. त्यानंतर ऑफिशियल मीटिंग्स. बरेचदा जेव्हा ऑफिशियल मीटिंग्स असतात त्यावेळी कुणाला तरी, प्रत्येकाला किंवा बरेचदा एका व्यक्तीला प्रेझेंटेशनचा चान्स दिलेला असतो किंवा ग्रुप डिस्कशन असतं. ग्रुप डिस्कशन किंवा प्रेझेंटेशनमध्ये एखादा व्यक्ती ॲक्टिवली त्याच्या ज्या काही आयडियाज आहे, क्रिएटिव्हिटी आहे, त्या सांगत आहे, त्यावेळेस त्या समजून घ्या, व्यवस्थित ऐकून घ्या. मध्येच त्याला इंटरप्ट करू नका, कारण त्यामुळे तो ज्या काही क्रिएटिव्ह आयडियाज किंवा जे काही प्रेझेंटेशन देत असेल त्यामध्ये व्यत्यय येतो, हा तर भाग वेगळाच, परंतु आपल्याला त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे त्याचं महत्त्वसुद्धा कळत नाही. त्याच्यातलं जे काही मीनिंग आहे ते आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचत नाही. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या क्रिएटिव्हिटीचा, दुसऱ्यांच्या मुद्द्याचा आदर करता त्यावेळेस तुम्हाला सुद्धा तशा नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडिया येतात आणि तुमचं नॉलेजसुद्धा वाढत असतं. किंवा बरेचदा आपण एखादं सेशन ऐकायला जातो, म्हणजे कुणाचं संभाषण असेल किंवा एखादा प्रोग्राम असेल, तिथे एखादं मोटिवेशनल स्पीच असतं, त्यावेळेस ते आपण शांततेत ऐकणं फार गरजेचं आहे. बरेचदा काही मोटिवेशनल स्पीकर असतात, ते आपले अनुभव, त्यांचा स्ट्रगल किंवा आणखी काही मोटिवेशनल गोष्टी आपल्याला सांगत असतात. तर तो व्यक्ती जेव्हा आपलं स्ट्रगल सांगत असतो, काही मोटिवेशनल गोष्टी आपल्याला सांगत असतो, तेव्हा त्या नीट ऐका, शांतपणे ऐका. परंतु बरेचदा मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की असे प्रोग्राम्स असतात जिथे मोटिवेशनल स्पीकर्स असतात किंवा एखादा व्यक्ती असतो की त्यांनी त्याच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि त्याचा आपण प्रोग्राम आयोजित करतो आणि त्या प्रोग्राममध्ये आपण जातो. पण आपण त्या प्रोग्राममध्ये जात असताना त्याने त्याच्या लाईफमध्ये एक्झाम्पलसाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. एक व्यक्ती आहे, तो खूप हलाखीच्या परिस्थितीतून, त्याची हलाखीची परिस्थिती होती, त्याचं बालपण फार हलाखीच्या परिस्थितीत गेलं होतं. तो डॉक्टर झाला, तो IAS झाला किंवा तो एक मोठा अधिकारी झाला आणि तो त्याची एक स्ट्रगल स्टोरी आपल्याला सांगत आहे आणि त्या प्रोग्रामला जात असून आपण त्याची ती स्ट्रगल स्टोरी न ऐकता, त्याच्यापासून आपण मोटिवेशन्स न घेता आपण त्या प्रोग्राममध्ये येत असले, अरे हे समोसे फार गरम आहेत रे, हे थंडेच झाले, याला थोडी चटणी लाव रे, चहा गरम आहे की थंड आहे, यासारख्या गोष्टींमध्ये जर गुंतत असू तर त्या व्यक्तीचा अपमान तर आहेच, पण तो तुमच्या मानसिकतेचा सुद्धा अपमान आहे. त्यातून किती तुम्ही जागृत आहात, किती तुमचं माइंड चांगलं आहे हे त्यातून तुम्ही दाखवून देता. त्यानंतर बरेचदा काय होतं की आपण खूप रागात असतो आणि ज्यावेळी आपण रागात असतो त्यावेळी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपलं तोंड बंद ठेवा.
कारण आपण रागात जेव्हा असतो ना तेव्हा आपण काहीही बोलतो. म्हणजे बरेचदा आपल्याला ती गोष्ट बोलायची नसतं, आपलं तसं इंटेन्शनही नसतं, परंतु आपण रागात फक्त बोलत जातो. तेव्हा जेव्हा तुम्हाला स्वतःला राग येता तेव्हा शांत व्हा आणि 5 पासून 1 पर्यंत उलटे अंक म्हणा किंवा 10 पासून 1 पर्यंत म्हणा, जर राग खूपच जास्त असेल तर. इन शॉर्ट आपलं तोंड बंद ठेवा. जर समोरच्याला राग आलेला असेल आणि तो खूप तुमच्यावर ओरडाओरडा करत असेल, रागवत असेल, त्यावेळीसुद्धा तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. कारण तो रागवत आहे, तो रागात आहे आणि तो रागात तुम्हाला बोलत आहे आणि जर तुम्ही त्याला प्रत्युत्तर देत आहात तर तो भांडण वाढणार, तो वाद चिघळणार आणि त्यातून चांगलं असं काही साध्य होत नाही, तर आपलं रिलेशन खराब होतं. हे झालं रागाचं. पण बरेचदा आपण खूप इमोशनल होतो आणि इमोशनल झाल्यावर सुद्धा आपण काहीतरी चुकीचं बोलतो किंवा त्याचा मग आपल्याला नंतर पश्चाताप होतात. हे बरेचदा इमोशनल व्यक्तीच्या बाबतीत होतं आणि मग आपल्याला वाटतं की अरे मी असं नव्हतं बोलायला. म्हणजे त्यामुळे कुणी हर्ट जरी झालं नसेल, बरेचदा हर्ट होत नाही समोरचा, पण आपण आपली कमकुवतपणा इमोशनल होऊन त्या समोरच्या व्यक्तीकडे दाखवत असतो. तेव्हा ज्यावेळेस आपण खूप इमोशनल होतो त्यावेळेससुद्धा आपलं तोंड हे बंद ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आणखी कधी आपण आपलं तोंड बंद ठेवायला हवं? जर एखादा सोशल प्रोग्राम्स आहे, म्हणजे एखादं गेट टुगेदर आहे किंवा एखादं लग्न आहे और फंक्शन कुठलंही आपण घेऊ, तर त्या फंक्शनमध्ये आपण गेलो आहे किंवा गेट टुगेदरमध्ये गेलेलो आहोत आणि तिथे असा एखादा पॉईंट निघाला डिस्कस करता करता की तो आपल्याला पटलेला नाही आहे, तो आपल्या विचारांच्या अगेन्स्ट आहे, तर त्यावेळीसुद्धा शांत राहा. कारण आपण त्या गेट टुगेदरला किंवा त्या मॅरेज फंक्शनला आपण एन्जॉय करायसाठी गेलेलो आहोत. तिथं आपण काही कोणाचा मुद्दा आहे तो खोडायसाठी गेलेलो नाही आहे किंवा आपलं मत त्या विषयावर काय व्यक्त करायसाठी गेलेलो नाही आहोत. तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा आपलं तोंड बंद करा आणि तो प्रोग्राम एन्जॉय करा. आणि कारण जो ऑर्गनायझर असतो त्यालासुद्धा जर तुम्ही त्या वादात पडले, तो वाद वाढतो आणि त्या प्रोग्रामचा सगळा बठ्ठा बोळ होतो. त्याचप्रमाणे बरेचदा काय होतं की आपली एखादी मैत्रीण असते किंवा मित्र असते किंवा रिलेटिव्ह असते, ते आपले खूप जीवाभावाचे असतात आणि ते त्यांचं दुःख आपल्यासोबत शेअर करत असतात आणि ज्या काही अत्याचार त्या आपल्या फ्रेंड्सवर किंवा आपल्या रिलेटिव्हवर होत असते ते आपल्याला पटत नाही आणि मग जो व्यक्ती त्या आपल्या फ्रेंड्सवर किंवा रिलेटिव्हवर अत्याचार करत आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण काहीतरी बोलतो आणि तो व्यक्ती जो असतो अत्याचार करणारा तो आपल्या फ्रेंडचा रिलेटिव्हचा जवळचा असतो. तर त्यावेळेस काय होतं की आपल्या मैत्रीमध्ये आपल्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतं कारण त्याच्या भावना त्या व्यक्तीशी जुळलेल्या असतात. इन शॉर्ट मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते की एक तुमची मैत्रीण आहे आणि तिचा बॉयफ्रेंड आहे किंवा हजबंड आहे. तर तो तुला खूप त्रास देतो, म्हणजे हजबंड त्रास देतो या बॉयफ्रेंड त्रास देतो मीन्स तिचा मिसयूज करतो, पैशासाठी तगादा लावतो ॲक्सेट्रा ॲक्सेट्रा किंवा छोट्या छोट्या कारणावरून तो त्रास देतो. तुमची फ्रेंड तुम्हाला येऊन सांगतीही आहे, परंतु तुम्ही ऐकता आहे, तिला बरं वाटतं की नाही. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे माझी फ्रेंड आली आणि तिने मला सांगितलं, अगं तो मला खूप त्रास देतो, मला खूप मारतो वगैरे वगैरे. मी शांतपणे ऐकून घेतलं. तिला बरं वाटेल की प्रांजली खूप छान आहे, हे मला समजून घेते, माझे इमोशन्स समजून घेते, माझा त्रास समजून घेते. परंतु जर मला वाटलं की अरे तुझा तो एवढा त्रास देतो का म्हणून तू सहन करतो, त्याला असं कर तसं कर, ते त्या मैत्रिणीला कदाचित आवडणार नाही आणि आपलं नातं आपल्या मैत्रिणीसोबत तुटू शकतं. तुम्ही तिला सांगा, तिला समजावून सांगा, पण ती योग्य पद्धत योग्य वेळ तुम्ही शोधा आणि त्यावेळेस ते सांगा आणि ती सांगण्याची पद्धत ही योग्य असायला हवी. त्यानंतर आपण बघूया की बरेचदा काय होतं की कुणी आपलं दुःख शेअर करतं. ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर म्हणजे माझ्याकडे जे क्लायंट्स येतात तर
ते आपले जे काही प्रॉब्लेम्स असेल, दुःख असेल, ज्या मनातील भावना असेल त्या व्यक्त करण्यासाठी येतात. तर मी असं म्हणते की 90% लोकांना त्याचं सोल्युशन माहिती असतं. फक्त ते दिशा भरकटलेले असतात. त्यांना एक विश्वास असणारी, एक विश्वासार्ह व्यक्तीची गरज असते आणि त्यामुळे ते माझ्याकडे येत असतात. जर माझे क्लायंट्स माझ्याकडे येत आहेत, ते मला काहीतरी पर्सनल सिक्रेट्स त्यांच्या लाईफमधलं सांगता आहे, तर माझं काम आहे की ते शांतपणे ऐकून घेणे. ना की बऱ्याच लोकांना अशी गरज असते की माझं असं झालं, हो का माझंही झालं होतं, हो का माझ्या ताईचं पण झालं होतं, हो का माझ्या काकूंचं पण झालं होतं. ते तुम्हाला तुमच्याकडे त्यांचं दुःख, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करायला आलेले आहे, सांगायला आलेले आहेत, ना की तुम्हाला तुमच्या कोण्या तुमचे किंवा तुमच्या रिलेटिव्हचे प्रॉब्लेम्स ऐकायला आलेले आहे. तेव्हा ज्या वेळेस असं कोणी तुम्हाला सांगत असेल, आता मी ॲज अ काउन्सिलर आहे म्हणून मी ऐकते, परंतु त्यावेळी मी असं म्हणणं योग्य नाही. परंतु तुम्ही काउन्सिलर जरी नसाल तरी कोणी तुम्हाला असं सांगत असेल तर आपलं तोंड बंद ठेवायचं आणि त्या व्यक्ती जो काय सांगते ते शांतपणे ऐकून घ्या. त्यानंतर आपल्या जवळ विश्वासाने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंतच ठेवा, त्या डिस्क्लोज करू नका. त्यामुळे तुमची विश्वासार्हता जाते. तेव्हा तिथे सुद्धा तुमचं तोंड बंद ठेवणं हे फार गरजेचं आहे. मला वाटते की मी ॲज अ काउन्सिलर माझ्यात त्या क्वालिटीज आहे की मी ऐकू शकते. ऐकणे ही काउन्सिलरची एक सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. जर काउन्सिलर ऐकतच नसेल तर त्याला तो जो काही प्रश्न आहे तो कळत नाही आणि जो सांगणार आहे त्याला फक्त भावना सांगायच्या असतात. मी असे खूप सारे क्लायंट्स बघितले की त्यांनी अगदी 2-3 सेशन्स मला बोलूच दिलं नाही. त्यांना फक्त बोलायचं होतं. त्यांच्या मनात दडवून ठेवलेल्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त करायच्या होत्या. तेव्हा आपण आपलं तोंड कुठे बंद ठेवावं हे मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. जर तुम्ही आपल्या प्रांजल माइंड केअर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला जर काही माझी मदत हवी असेल तर मला नक्की कळवा. धन्यवाद.